लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातली प्राध्यापक भरती रखडल्याची चर्चा आहे। 5,000 प्राध्यापकांच्या भरतीला मान्यता मिळाली आहे, मात्र निधी अभावी वित्त विभागानं या भरती प्रक्रियेमध्ये खोडा घातलाय। महायुती सरकारनं सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा फटका इतर विभागांना सुद्धा बसू लागल्याचं चित्र आहे। लाडकी बहीण योजनेला निधीची पूर्तता करताना इतर विभागातील योजनांना आणि मान्यता दिलेल्या कामांना निधी अपुरा पडत असल्याचं चित्र आहे। प्राध्यापकांची भरती वेळेत न झाल्यास राज्यातील विद्यापीठांचं राष्ट्रीय मानांकन अधिकच घसरण्याची भीती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये व्यक्त केली आहे। शासकीय विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये सद्यस्थितीमध्ये 11,000 प्राध्यापकांची पदं रिक्त आहेत आणि त्यातील 5,012 प्राध्यापकांच्या भरतीची परवानगी सरकारकडून मिळाली असली तरी वित्त विभागाकडून त्याला अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही, त्यामुळे ती भरती रखडलेली आहे। याचा परिणाम उच्च व तंत्रशिक्षण विभागावर आणि परिणामी शासकीय विद्यापीठ आणि महाविद्यालयातील शिक्षणावर होत असल्याचं चित्र आहे।